हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल पीजी टेक अकॅडमी. तर मित्रांनो, आजचा हा लेक्चर आपला चौथा लेक्चर होणार आहे. L4 चौथा लेक्चर नंबर 4. तर त्याच्यामध्ये आपण बायनरी सर्च काय राहतं ते बघणार आहोत. लिनियर सर्च याच्या आधी त्याचा प्रोग्राम बघितला आपण, लिनियर सर्चचा अल्गोरिदम बघितला, लिनियर सर्चचे एक्झाम्पल्स बघितले आणि लिनियर सर्च हे सर्व संपविला आपण युनिट नंबर 2 चा, जो की आपला सर्चिंग आणि शॉर्टिंग आहे. त्याच्यातला लिनियर सर्च संपला. आजच्या लेक्चरमध्ये बायनरी सर्चची थिअरी घेऊया आपण आणि त्याचे एक्झाम्पल, जी की तुम्हाला 6 मार्कासाठी MSBTच्या एक्झाम मध्ये विचारतात मित्रांनो. ह्याचे एक्झाम्पल हे पहा, हे एक्झाम्पल्स आहेत. याच्यावरचा एक प्रॉब्लेम सुद्धा आपण घेणार आहोत. हे पहा, खाली एक प्रॉब्लेम दिलेला आहे. हा प्रॉब्लेम मित्रांनो MSBTच्या एक्झाम मध्ये टोटल 6 मार्कासाठी पडलेला आहे. 6 मार्क्सचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो. हा 6 मार्क्सचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो. हा साधा सुद्धा प्रॉब्लेम नाही. 6 मार्कासाठी तुम्ही जर हे प्रॉब्लेम जमायला लागले, तुम्हाला जर हे प्रॉब्लेम जमायला लागले मित्रांनो, तर तुम्ही काय करू शकतात, 6 मार्क हे मिळवू शकतात. नसता तर तुम्हाला 6 मार्क भेटणे हे अवघड आहेत. 6 मार्काचा क्वेश्चन आहे, एकदम 5 स्टारचा क्वेश्चन आहे. जर तुम्ही हे सॉल्व्ह करू शकलात तर तुम्हाला मग 6 मार्क स्टेप बाय स्टेप प्रोसिजरला तुम्हाला ते देतील. तर आता बघूया बायनरी सर्च म्हणजे काय राहतं मित्रांनो. लिनियर सर्चचं पडू शकत नाही. लिनियर सर्चचं काय पडू शकतं माहिती का? लिनियर सर्चचा प्रोग्राम पडू शकतो. लिनियर सर्चचा असं एक्झाम्पल सॉल्विंग साठी एक्झाम मध्ये येत नाही. MSBTच्या जास्तीत जास्त आतापर्यंत आलं नाही, पण बायनरी सर्चचं खूपदा 6 मार्कासाठी येऊन गेलेलं आहे. कारण की त्याची पद्धतच एवढी चांगली आहे मित्रांनो. सर्चिंग एवढी फास्ट होते त्याच्यात आणि एवढी हे होते इफिशियंट, म्हणजे की कॅल्क्युलेशन्स वर डिपेंड आहे थोडस. म्हणून तर हे सॉल्विंग साठी दिलेलं आहे MSBT नी. याचे प्रोग्राम सुद्धा येऊ शकतात, पण जास्तीत जास्त तुम्हाला विचारलं काय जातं सॉल्विंग साठी. तर आज बायनरी सर्च काय राहतं बघून घेऊया मित्रांनो. बायनरी सर्चची थिअरी तुम्हाला समजणार नाही. मी कितीही समजवायचा प्रयत्न केला तर थिअरी तुम्हाला समजणार नाही. तरी मी एकदा वाचून सांगतो थिअरी. जेव्हा मी तुम्हाला एक्झाम्पल समजून सांगेन तेव्हा तुम्हाला थिअरी ही आपोआप समजेल मित्रांनो. एक्झाम्पल जेव्हा समजून सांगेन तेव्हा. बायनरी सर्च कॅन बी परफॉर्म ओनली ऑन शॉर्टेड ॲरे, म्हणजे ॲरे वरती परफॉर्म केली जाते बायनरी सर्च. ह्याच्यामध्ये बी आपल्याला एलिमेंटच सर्च करायचा आहे. कोणता एलिमेंट? की एलिमेंटच सर्च करायचा आहे याच्यामध्ये बी आपल्याला मित्रांनो. लिनियर सर्च सारखंच सर्चिंगच ऑपरेशन परफॉर्म करायचंय. फक्त सर्चिंग ऑपरेशन कशावरती परफॉर्म होणार? शॉर्टेड ॲरे वरती. शॉर्टेड ॲरे म्हणजे जो की तुमचा शॉर्ट केलेला ॲरे असेल. शॉर्ट केलेला म्हणजे काय? एखाद्या ऑर्डर मध्ये ॲरेला अरेंज करणे म्हणजेच त्याला शॉर्टिंग असं म्हणतात आणि त्याला शॉर्टेड असं म्हणतात मित्रांनो. म्हणजे काय? ॲरेला अरेंज करणे असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये. ते तुम्हाला समजलं. आता बायनरी सर्च कोण्या ॲरे वरती परफॉर्म होती? फक्त शॉर्टेड ॲरे वरती, म्हणजे जे की अरेंज केलेला असेल एका प्रॉपर मॅनरनी त्याच्यावरतीच परफॉर्म होती. जर मित्रांनो तिथं रॅन्डम ॲरे असेल, म्हणजे ॲरे जर तुमचा शॉर्टेड नसेल, कोणतेही एलिमेंट्स कुठेही टाकलेले असते नाही, कोणता सिरियल फॉलो केला नसेल, तर मग तो तुमचा काय झाला? अनशॉर्टेड ॲरे. मग मित्रांनो बायनरी सर्च कशावरती परफॉर्म होती? शॉर्टेड ॲरे वरती फक्त. मग ह्याच्यात काय राहतं बायनरी सर्च मध्ये मित्रांनो? एक लोअर इंडेक्स राहतो तुमचा, लोअर इंडेक्स, जी की तुमची इंडेक्स व्हॅल्यू राहती ॲरेची, त्याला लोअर इंडेक्स म्हटलं जातं. आणि जी की तुमची सगळ्यात शेवटची व्हॅल्यू राहते ॲरे मधली, त्याला अप्पर इंडेक्स असं म्हणलं जातं. मित्रांनो तुम्हाला ॲरे मध्ये दाखवतो. हे पहा, हा ॲरे आहे सपोज. याचा लोअर इंडेक्स काय झाला? लोअर इंडेक्स हा 0 झाला. ही इंडेक्स व्हॅल्यू राहतात वरल्या. लोअर इंडेक्स हा 0 झाला आणि अप्पर इंडेक्स हा 9 झाला तुमचा. तर हा एक्झाम्पल सुद्धा समजून घेणार आहोत आणि याच्या पुढचे सुद्धा एक्झाम्पल समजून घेणार आहोत. लोअर इंडेक्स आणि अप्पर इंडेक्स कळालं. मग इफ बोथ आर नॉट इक्वल, सॉरी इथं आहे ना. हा, लोअर इंडेक्स आणि अप्पर इंडेक्स समजलं. मग हे दोन्ही इंडेक्स आपल्याला मिड कॅल्क्युलेट करायला लागतात. मिड कॅल्क्युलेट कराय म्हणजे काय? मिडचा फॉर्म्युला आहे मित्रांनो, लोअर प्लस अप्पर इज डिवायडेड बाय 2. म्हणजे लोअर इंडेक्स प्लस अप्पर इंडेक्स डिवायडेड बाय 2. हा झाला तुमचा मिड. मिड काय राहतो आता? मिड म्हणजे मिडल, जो की तुमचा मिडल एलिमेंट राहतो. आणि लोअर इंडेक्स आणि अप्पर इंडेक्सला ऍड करून
त्यांना डिवाइड बाय 2 केले की आपल्याला मिड इंडेक्स भेटतो. मिड इंडेक्स काय राहतो? दोन्हीच्या मधला भाग, त्याला तुम्ही मिड इंडेक्स असं म्हणू शकता. आता मित्रांनो इथं लोअर इंडेक्स काय आहे? 0, अप्पर इंडेक्स 9. मग फॉर्म्युल्यात टाका, लोअर इंडेक्स प्लस अप्पर इंडेक्स म्हणजे 0 प्लस 9 डिवायडेड बाय 2. इथं काय होणार तुमचा? 9 प्लस 0 किती झाले? 9 डिवायडेड बाय 2 म्हणजे 4.5. 4.5 ला तुम्ही काय करा? राऊंड अप करा. राऊंड अप करायला म्हणजे फक्त 4 धरायचं, पॉईंटच्या नंतरची व्हॅल्यू धरायची नाही. मग तुमचा मिड इंडेक्स काय आला? मिड इंडेक्स इज इक्वल टू 4 आला मित्रांनो. मग इथं मिड इंडेक्स कुठं आहे? हे पहा इथं 4. हा 4 तुमचा मिड इंडेक्सचा नंबर कोणता आला? मग 16 हा तुमचा मिड इंडेक्स आला. मग मिड इंडेक्स 4 आला तुमचा. असंच करायचं असते मित्रांनो एक्झाम्पल मध्ये बी. तर ते टेन्शन घेऊ नका, फक्त एवढं समजलं मिड इंडेक्स काढावं लागतं आपल्याला लोअर इंडेक्स आणि अप्पर इंडेक्स मधून. त्यानंतर मिड इंडेक्स कम्पेअर केला जातो. कशासोबत कम्पेअर केला जातो? जो की की एलिमेंट आहे. की एलिमेंट कोणता एलिमेंट? जो युजर एंटर करणार आहे, जे की आपल्याला त्या ऍरे मध्ये सर्च करायचं आहे, त्याला की एलिमेंट असं म्हटलं जातं मित्रांनो. लिनियर सर्च मध्ये कसा की एलिमेंट होता? की एलिमेंट आपल्याला हुडकायचा होता, त्याला टार्गेट सुद्धा म्हणलं होतं आपण. तो टार्गेट फाइंड आउट करायचा होता आपल्याला. तर तेच सेम इथंच की एलिमेंट इथं सुद्धा हुडकायचं आहे. मग मिड पोझिशन, जे की मिडची पोझिशनची व्हॅल्यू, जो की मिड आहे आपला, मिड कशावर आलता? 16. मिड 4 वर आलता ना कॅल्क्युलेट केल्यावर. मग 16 ही कम्पेअर केली जाणार की एलिमेंट सोबत. जर 16 आणि कम्पेअर केलेलं की एलिमेंट जर इक्वल असतील तर स्टॉप सर्च प्रोसेस, म्हणजे सर्चिंगची प्रोसेस थांबणार, कारण की तिथे एलिमेंट आपला सापडून जाणार. आणि जर ते इक्वल नसेल तर त्या लिस्टला 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं जाणार. म्हणजे काय? आता सपोज एक्झाम्पल थ्रू मी तुम्हाला सगळं सांगून देतो. टेन्शन घेऊ नका तुम्ही, मी एक्झाम्पल थ्रू सांगून देत आहे. आता इथं काय मिड इंडेक्स काय आला? 16. मिड इंडेक्स कशासोबत कम्पेअर केला जातो? की एलिमेंट सोबत. की एलिमेंट काय आहे? 23 हा तुमचा की एलिमेंट आहे. पहा मित्रांनो, 23 एलिमेंट आपल्याला ह्या ऍरे मध्ये हुडकायचा आहे, सापडायचा आहे. तर 23 एलिमेंट या ऍरे मध्ये सापडण्यासाठी लोअर इंडेक्स काढला, अप्पर इंडेक्स काढला, त्यानंतर मिड कॅल्क्युलेट केला. मिड कसा कॅल्क्युलेट करते? लोअर प्लस अप्पर डिवायडेड बाय 2. आणि मित्रांनो लोअर प्लस अप्पर डिवायडेड बाय 2 आणि पॉईंट मध्ये जर व्हॅल्यू आली त्याची, म्हणजे 4.5 आली आपली, मग त्याला अप्रॉक्स करून आपण 4च घ्यायचं. मग मिड इंडेक्स आपला 4 आलता, 4 ची व्हॅल्यू काय? 16. आणि की एलिमेंट काय? 23. की एलिमेंट आणि 4 ची व्हॅल्यू कम्पेअर करायची. की एलिमेंट आणि 4 ची व्हॅल्यू कम्पेअर करायची. जर ती कम्पेअर झाली, जर ती इक्वल टू असली तर आपला एलिमेंट हा फाउंड असं ऍरे मध्ये सांगितलं जातं मित्रांनो. एलिमेंट फाउंड असा आउटपुट स्क्रीनला मेसेज आला जातो. आणि जर ती नसेल तर मग चेक केलं जातं की एलिमेंट पेक्षा आपला जो मिड एलिमेंट आहे, मिडचा जो हे आहे व्हॅल्यू, मिडची व्हॅल्यू ही कीची व्हॅल्यू मिड पेक्षा जास्त आहे का कमी आहे, ही फाइंड आउट केली जाते. मग मित्रांनो इथं पहा तुम्ही, हा ऍरे कसा आहे? हा ऍरे तुमचा कसा आहे? शॉर्टेड ऍरे आहे. शॉर्टेड ऍरे म्हणजे कसा आहे? शॉर्टेड ऍरे एका ऑर्डरने अरेंज केला, असेंडिंग ऑर्डरनी. हा ऍरे तुमचा शॉर्टेड ऍरे आहे. मग इथं पहा 2, 5, 8, 12, 16, 23 वाढतच जात आहे नंबर, कमी होत नाही. मग एका ऑर्डरने अरेंज केलेला आहे मित्रांनो. मग मित्रांनो इथं मला सांगा, मिड तुमचे आला 4, मिड तुमचा 4 आला, त्याचा नंबर काय आहे? 16. मिड तुमचा 4 आला, लोअर इंडेक्स 0, हाई अप्पर इंडेक्स 9. मग तुमचा की एलिमेंट सोबत मिड कम्पेअर होणार. कम्पेअर झाला, जर की एलिमेंट आणि तुमचा मिड जर इक्वल टू असतील, जर की एलिमेंट इक्वल टू मिड असेल तर मग आपला एलिमेंट फाउंड असा आउटपुट स्क्रीनला मेसेज येतो मित्रांनो. आणि जर की एलिमेंट हा 4 पेक्षा इक्वल नसेल तर मग पुढची ऑपरेशन परफॉर्म होते. पुढची ऑपरेशन काय आहे? मग पुढची ऑपरेशन काय असते? की एलिमेंट ग्रेटर दॅन करंट मिड एलिमेंट. म्हणजे करंट मिड एलिमेंट काय आहे? 16. मग तो की एलिमेंट 16 पेक्षा ग्रेटर आहे का स्मॉलर आहे चेक केला जातो. मग तो की एलिमेंट काय आहे? 23. इथे 23 की एलिमेंट आहे. मग 23 हा 16 पेक्षा ग्रेटर आहे का स्मॉलर आहे? तर 16 पेक्षा ग्रेटर आहे. मग आपल्याला याचे 2 पार्ट करावे लागतात, 2 सर्चिंग स्पेस करावे लागतात मित्रांनो. द सर्च स्पेस मूव्ह टू द राईट, म्हणजे सापडताना कुठे हुडकावं लागेल आपल्याला? जर ते मोठं असेल तर या भागामध्ये हुडकावं लागेल. कुण्या भागामध्ये?
या भागामध्ये. का म्हणून? कारण की तो मिड पेक्षा मोठा आहे म्हणून. मिड काय आहे? 16 पेक्षा मोठा आहे म्हणून इकडे हुडकावं लागेल. जर 16 पेक्षा छोटा असता कोण? की एलिमेंट, तर मग कुठं हुडकावं लागला असता? तुमच्या लेफ्ट साईडला. पण आता कुठं हुडकावं लागत आहे? तुमच्या राईट साईडला. मूव्ह टुवर्ड्स राईट. जर की ग्रेटर असेल तर 16 पेक्षा की ग्रेटर आहे म्हणून राईट साईडला मूव्ह होणार. मग राईट साईडला मूव्ह झाल्यावर मित्रांनो आपल्याला नवीनच लोअर इंडेक्स आणि अप्पर इंडेक्स भेटणार. राईट साईडला मूव्ह झाल्यावर नवीनच लोअर इंडेक्स आणि अप्पर इंडेक्स भेटणार. म्हणजे आता लोअर इंडेक्स काय होणार तुमचा? राईट साईडला मूव्ह होणार. म्हणजे इकडल्या भागात आपल्याला हुडकायचं आहे, सापडायचं आहे. मग आता तुमचा लोअर इंडेक्स काय होणार? 5 आणि 9. मग त्यानुसार तुम्हाला मिड कॅल्क्युलेट करायची. लोअर इंडेक्स तुमचा 5 आणि 9 झाला. पहा स्टेप 2 मध्ये बघू. लोअर इंडेक्स आता काय झाला? 5 आणि 9. आता मित्रांनो इकडलं कन्सिडर करणार का? इकडला ॲरे कन्सिडर करणार का? तर नाही मित्रांनो, इकडला ॲरे कन्सिडर करणार नाही. हा ॲरे लक्षात घेणार नाही, म्हणजे इग्नोर करणार या ॲरेला. मग सर्चिंग कुठं करणार आपण? या ॲरे मध्ये. का म्हणून या ॲरे मध्ये? कारण की एलिमेंट हा मिड पेक्षा ग्रेटर निघाला. मिड काय होता? ए ऑफ 4, म्हणजे फोर्थ इंडेक्सला मिड होता, म्हणजे 16 मिड होता. मग 16 व्हॅल्यू आपल्याला हुडकायची कोणती? की व्हॅल्यू कोणती होती आपली? 23. मग 23 हा 16 पेक्षा मोठी होती. मग 23 ही 16 पेक्षा मोठी होती म्हणून आपण राईट साईडला हुडकलं. म्हणून राईट साईडला आपण हुडकाय आलो. आता राईट साईडला मला सांगा मित्रांनो, लोअर इंडेक्स काय बनणार? प्रत्येक स्टेपला तुमचा लोअर इंडेक्स आणि अप्पर इंडेक्स चेंज होत राहणार. आता इकडे लोअर इंडेक्स काय राहणार? जे की सगळ्यात कमी राहील, जे की सगळ्यात खाली राहील ते लोअर इंडेक्स तुमचा. लोअर इंडेक्स तुमचा 5 राहणार. आणि जे की सगळ्यात मोठा राहील तो तुमचा अप्पर इंडेक्स तुमचा 9 होणार. समजलं? आता मिड कशी कॅल्क्युलेट करायची? तुम्हाला माहिती, लोअर इंडेक्स प्लस अप्पर इंडेक्स डिवाइड बाय 2 हे तुमचं काय आहे? मिड आहे, मिड इंडेक्स. मग आता मिड इंडेक्स फाइंड आउट करायचा आहे. इथं तुम्हाला दिसत आहे मिड 7 आहे, पण मिड आपण फाइंड आउट करणार. कशी फाइंड आउट करणार? तुम्हाला एक्झाम मध्ये असे फॉर्म्युले लिहू तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. पुढचं एक्झाम्पल सांगताना मी तुम्हाला सांगेनच. पहा, हे खाल्लं एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवेन, तसं तुम्हाला एक्झाम मध्ये सॉल्व्ह करायचंय. आता फक्त एक्सप्लेन करून घ्या की मी काय सांगत आहे. बायनरी सर्च काय आहे ते एक्सप्लेन करून घ्या. आता पहा मित्रांनो, फक्त सॉल्विंग साठीच आहे हे एक्झाम्पल, सॉल्व्ह साठी येते तुम्हाला, सॉल्व्ह करण्यासाठी. आता लोअर इंडेक्स काय आहे तुमचा? 5. मग प्लस अप्पर इंडेक्स काय आहे तुमचा? 9. 5 प्लस 9 आणि डिवाइड बाय 2. मग मित्रांनो इथे आन्सर काय येईल? 9 प्लस 5 14 डिवाइड बाय 2. मग तुमचा आन्सर काय येईल? 7. मग मित्रांनो तुमचा मिड काय येईल? 7. मिड इज इक्वल टू 7. मग मिड तुमचा 7 आला मित्रांनो. हे पहा मिड इथं आहे. मग मिडची व्हॅल्यू काय आहे? 56. मग 56 ही कम्पेअर होणार कुणासोबत? की एलिमेंट सोबत. की एलिमेंट तुमचा काय आहे? 23. मग 23 इज इक्वल टू 56. हे जर मॅच झालं, की मिड जर तुमचा की एलिमेंट सोबत मॅच झाला तर तुमचा एलिमेंट फाउंड असा आउटपुट स्क्रीनला मेसेज येणार, एलिमेंट इज फाउंड. नाहीतर काय होणार? मग तुमचं पुढची स्टेप परफॉर्म होणार. पुढची स्टेप काय आहे? की एलिमेंट जर सापडला नाही तर पूर्ण ॲरे मध्ये सर्च करीत राहणार. मग ह्या बरीच बघणार मित्रांनो, की एलिमेंटची व्हॅल्यू म्हणजे 23 ही मिड पेक्षा लेस देन आहे का ग्रेटर देन आहे? मग मिडची व्हॅल्यू काय आहे? 56. हे पहा मिडची व्हॅल्यू काय आहे? 56. मग की एलिमेंट हा ग्रेटर देन आहे का स्मॉलर देन आहे? की एलिमेंट या मिड पेक्षा छोटा आहे की मोठा आहे? छोटा आहे. मग आपल्याला कोणत्या भागामध्ये सर्च करावं लागेल? हे पहा मित्रांनो, की एलिमेंट इज लेस दॅन करंट मिड. करंट मिड 56 आहे, की एलिमेंट लेस आहे त्याच्यापेक्षा, म्हणजे छोटा आहे. देन सर्च स्पेस मूव्ह टुवर्ड्स लेफ्ट भाग मध्ये सर्च करायचं. मग मिडच्या लेफ्ट साईडला सर्च करायचं. मिडची लेफ्ट साईड कोणती? ही. मग या दोन ह्याच्यात सर्च करायचं आपल्याला. या दोन ह्याच्यात सर्च करायचं की 23 एलिमेंट आहे की नाही. मग मित्रांनो या दोन ह्याच्यात सर्च करायचं म्हणल्यावर परत तुमचा लोअर इंडेक्स आणि अप्पर इंडेक्स मॅच केलं जाणार, म्हणजे लोअर इंडेक्स आणि अप्पर इंडेक्स फाइंड आउट केलं जाणार. आता मित्रांनो या दोन ह्याच्यातच पहा, हा इग्नोर केला. हा का म्हणून इग्नोर केला? कारण की एलिमेंट लेस होता कोणापेक्षा? मिडपेक्षा. मिड काय होता? हा होता, म्हणून लेस केला. लेस केला म्हणल्यावर इकडे हुडकाय आलो लेफ्ट साईडला. लेस होता ना तुमचा की एलिमेंट मिडपेक्षा, मिडच्या व्हॅल्यूपेक्षा, म्हणून लेफ्ट साईडला हुडकलं. जर तो ग्रेटर असला तर राईट साईडला हुडकला असतो. मग
जेव्हा तुमचा की एलिमेंट मिड तुमचा काय होता 4 आणि त्याची व्हॅल्यू काय होती 16, त्याच्यापेक्षा 23 कसा होता ग्रेटर, म्हणून तर लेफ्ट तुमच्या राईट साईडला हुडकलं. आता तुमचं कसं आहे स्मॉलर आहे म्हणून तुमच्या या मिडच्या लेफ्ट साईडला हुडकणार, म्हणजे कुठं या 2 ब्लॉक मध्ये. आधीचं बी कन्सिडर करायचं नाही आणि त्याच्यानंतरचं बी कन्सिडर करायचं नाही, फक्त कोणतं कन्सिडर करायचं हे 2 ब्लॉक, हे 2 ब्लॉक. आता ह्याच्यात तुम्हाला लोअर इंडेक्स आणि अप्पर इंडेक्स फाइंड आउट केला जातो. लोअर इंडेक्स तुमचा काय आहे 5, अप्पर इंडेक्स काय आहे तुमचा 6. लोअर इंडेक्स म्हणजे जी सगळ्यात खाली व्हॅल्यू असते ती आणि अप्पर इंडेक्स म्हणजे जी सगळ्यात वरली व्हॅल्यू असते ती. आता मित्रांनो लोअर इंडेक्स आणि अप्पर इंडेक्स भेटला, मग मिड इंडेक्स काढा तुम्ही. मिड इंडेक्सचा फॉर्म्युला काय आहे लोअर इंडेक्स प्लस अप्पर इंडेक्स डिवाइड बाय 2, हा तुमचा मिडचा फॉर्म्युला आहे. मग फॉर्म्युल्यामध्ये टाका. लोअर इंडेक्स काय आहे तुमचा 5, हे पहा 5. अप्पर इंडेक्स काय, अप्पर इंडेक्स म्हणजे हायर इंडेक्स. हायर इंडेक्स काय आहे तुमचा 6, हे इथं हाय दिले ना त्यालाच अप्पर म्हणलेलं आहे 5 6. मग मित्रांनो 5 प्लस 6 डिवाइड बाय 2, मग 5 प्लस 6 तुमचं किती होतंय 11 आणि डिवाइड बाय 2. 11 ला डिवाइड बाय 2 केल्यावर आपल्याला आन्सर किती येतंय 5.5. 5.5 आपल्याला आन्सर येते मित्रांनो 11 ला डिवाइड बाय 2 केल्यावर. मग मित्रांनो अप्रॉक्स व्हॅल्यू धरायची म्हणजे काय, फक्त 5 ला धरायचं, पॉईंटच्या नंतरची व्हॅल्यू कन्सिडर करायची नाही, फक्त पहिल्या 5 ला धरायचं, पॉईंटच्या नंतरची व्हॅल्यू कन्सिडर करायची नाही, पहिल्या 5 लाच धरायचं. मग मित्रांनो तुमचा मिड काय आला 5 आला. मग मित्रांनो 5 चा एलिमेंट म्हणजे 5 चा एलिमेंट काय 23 हा कशासोबत चेक केला जाणार की एलिमेंट सोबत. मग मित्रांनो की एलिमेंट काय 23 आणि 5 चा मिडचा एलिमेंट काय, मिडची व्हॅल्यू काय ती सुद्धा 23. मग मित्रांनो इथं काय होणार, हा 23 ला मॅच होणार. मॅच झाल्यावर तुमचा एलिमेंट इज फाउंड असा आउटपुट स्क्रीनला मेसेज येणार मित्रांनो. मग इथं तुमचा प्रोग्राम सक्सेसफुली रन होणार, तुमचा म्हणजे तुमचं सगळं रन होणार. मिड तुमचा की एलिमेंट जे काय आहे ते फाइंड आउट होणार. मित्रांनो तुम्हाला कळालं कसं कसं फाइंड आउट केलं आपण. जर की एलिमेंट हा ग्रेटर दॅन असेल मिड पेक्षा तर राईट साईडला हुडकलं, आणि जर की एलिमेंट हा स्मॉलर दॅन असेल तर लेफ्ट साईडला हुडकलं. आता मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये 6 मार्काला हे प्रोग्राम येतात, हे क्वेश्चन्स येतात, हे पहा असे क्वेश्चन्स येतात. तुमचा की एलिमेंट तुम्हाला दिला जातो, की एलिमेंट काय 29. युजिंग बायनरी सर्च थ्रू सॉल्व करा म्हणतंय मेथड कोणावर ऍरे वरती. कोणता ऍरे, तो ऍरे सुद्धा दिला जाणार, त्यांनी ऍरे दिला जाणार, तो ऍरे वरती आपण बायनरी सर्च ऑपरेशन परफॉर्म करायचं. कोणता एलिमेंट फाइंड करायचा आपल्याला 29. मग 29 एलिमेंट या बायनरी सर्च मध्ये आहे का नाही हे फाइंड आउट करायचं आहे मित्रांनो. मग ते या ऍरे मध्ये 29 देऊ बी शकते तर नाही बी देऊ शकत, हे त्यांची मर्जी राहिली. मित्रांनो 3 स्टेप मध्ये तुमचा हे झालं. मित्रांनो किती पण स्टेप लागू शकतात, पण हा बायनरी सर्च कसा आहे फास्ट आहे कुणापेक्षा, लिनियर सर्च पेक्षा. लिनियर सर्च मध्ये कसं सिक्वेन्शियल ऍक्सेस असतो, म्हणजे प्रत्येक ब्लॉक चेक करीत जावं लागतो, हे 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 लास्ट पर्यंत प्रत्येक ब्लॉक चेक करीत जावं लागतो. इथं कसं फक्त मिड एलिमेंट चेक करीत जावं लागतं. फक्त 3च एलिमेंट चेक केले आपण, 3च ब्लॉक चेक केले. एक 4 चा ब्लॉक चेक केला, त्यानंतर तुमचा 7 चा ब्लॉक चेक केला आणि त्यानंतर तुमचा 5 चा ब्लॉक चेक केला. फक्त 3च इटरेशन परफॉर्म केले, एक 4 च्या ब्लॉकसाठी, एक 5 च्या ब्लॉकसाठी आणि एक 7 च्या ब्लॉकसाठी. मित्रांनो 3 इटरेशन मध्ये आपल्याला फाइंड आउट झालं. इथं लिनियर ह्यानी करायचं गेलं असतं तर आपल्याला किती इटरेशन्स लागले असते, टोटल 10 इटरेशन लागले असते, टोटल 9 इटरेशन्स किंवा 10 इटरेशन्स लागले असते आपल्याला. बघा मित्रांनो बायनरी सर्च हा किती इफिशियंट आहे लिनियर सर्च पेक्षा. मित्रांनो तेच इथं सांगितलेलं आहे, तेच इथं या ह्याच्यात मांडलेलं आहे, थेअरी मध्ये मांडलेलं आहे. जे काही मी तुम्हाला सांगितलं मिड +1 करते त्यानंतर राईटला शिफ्ट होते, तेच इथं सगळं ह्याच्यामध्ये मांडलेलं आहे मित्रांनो. तर हे तुम्ही वाचून घ्या तुमचं तुम्ही पहा. मी बी एकदा वाचून दाखवतो. एलिमेंट इज लेस दॅन मिड, मिड पेक्षा जर लेस असेल तर कुठं सर्च होणार लेफ्ट साईडला, लेफ्ट हाफ ऑफ द ऍरे, लेफ्ट हाफ ऑफ द ऍरे. म्हणजे या सर्चिंग पोझिशन कुठं जाणार आपली लेफ्ट साईडला, या मिडच्या लेफ्ट साईडला जाणार. जर एलिमेंट जर लेस असेल तर इकडेच गेले असते. हाय एलिमेंट की एलिमेंट जर मिड पेक्षा ग्रेटर असेल तर इकडं आलं असतं फाइंड आउट करायला. पहा इथं सांगितलेलं आहे जर ग्रेटर असतं तर राईट हाफला तुमचं हुडकलं असतं. आणि तुमचं लोअर इंडेक्स आणि अप्पर इंडेक्स प्रत्येक वेळेस अपडेट होत राहणार प्रत्येक इटरेशनला.
लोअर इंडेक्स आणि अप्पर इंडेक्स चेंज होत राहणार आणि मिड बी तुमचा बदलत राहणार प्रत्येक इंडेक्सला. आणि मिड कुणासोबत कॅल्क्युलेट केलं जाणार, मिड कुणासोबत हे केलं जाणार, कम्पेअर केलं जाणार की एलिमेंट सोबत. जर की एलिमेंट आणि मिड तुमचा हे असतील मॅच झाला तर मग तुमचा एलिमेंट इज फाउंड असा आउटपुट स्क्रीनला मेसेज येते. आणि जर की एलिमेंट आणि तो एलिमेंट जर मॅच झाला नाही तर एलिमेंट इज नॉट फाउंड असा आउटपुट स्क्रीनला मेसेज येते. लोअर इंडेक्स व्हॅल्यू इज लेस दॅन अप्पर इंडेक्स टू अप्पर इंडेक्स व्हॅल्यू. आणि टाइम कॉम्प्लेक्सिटी या ह्याची काय आहे, बिग ओ लॉग एन. बिग ओ लॉग एन ही टाइम कॉम्प्लेक्सिटी आहे ह्याची. वरच्या लिनियर सर्चची काय टाइम कॉम्प्लेक्सिटी होती, बिग ओ एन. आणि बायनरी सर्चची टाइम कॉम्प्लेक्सिटी काय आहे, लॉग एन. आता मित्रांनो चला 6 मार्काचा प्रोग्राम, 6 मार्काचा क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. कसं सॉल्व्ह करतात चला आता आपण बघूया. लेट्स गो. सो फ्रेंड्स आता आपण दुसऱ्या व्हाईट बोर्ड वरती आलेलो आहोत, कारण की तो सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला स्टेप्स लिहावे लागतात. मग ते स्टेप्स मला तिथं त्या वर्ड डॉक्युमेंट मध्ये लिहायला खूप अडचण झाली असती, म्हणून मी इथं व्हाईट डॉक्युमेंट घेतलेला आहे. व्हाईट डॉक्युमेंट वरती मी सगळं लिहित आहे. आता मित्रांनो आधी क्वेश्चन वाचायचा. एक्झाम मध्ये तुम्हाला असा क्वेश्चन येईल, मग त्यानंतर तुम्ही क्वेश्चन वाचायचा. आधी क्वेश्चन वाचायचा म्हणजे काय करायचं, सर्व गोष्टी समजून घ्यायच्या. तर यामध्ये काय आहे तुमचा की एलिमेंट क्वेश्चन वाचा आधी. फाइंड द पोझिशन ऑफ एलिमेंट 29. 29 एलिमेंटची पोझिशन फाइंड आउट करायची बाय युझिंग बायनरी सर्च मेथड इन अन ॲरे. कोणत्या ॲरे मध्ये, या ॲरे मध्ये बायनरी सर्च मेथड परफॉर्म करायची. तुमचा की एलिमेंट कोणता राहणार, 29. गिवन बिलो ॲरे मध्ये तुम्हाला बायनरी सर्च परफॉर्म करायची. मग मिडचा फॉर्म्युला तुम्हाला दिला जाणार नाही मित्रांनो परीक्षेत, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार. मिडचा फॉर्म्युला लोअर इंडेक्स प्लस अप्पर इंडेक्स. हे पहा इथं मिस्टेक झालेली आहे. लोअर इंडेक्स प्लस अप्पर इंडेक्स आहे. लोअर इंडेक्स प्लस अप्पर इंडेक्स डिवाइड बाय 2 हा तुमचा मिड इंडेक्स असतो. मिड इंडेक्स हा तुमचा लोअर इंडेक्स प्लस अप्पर इंडेक्स इक्वल टू लोअर इंडेक्स प्लस अप्पर इंडेक्स डिवाइड बाय 2 इक्वल टू मिड इंडेक्स. फॉर्म्युला समजला तुम्हाला. फॉर्म्युला लक्षात ठेवा, कारण की फॉर्म्युला शिवाय तुम्हाला काहीच येणार नाही. त्यानंतर आता पहा की काय आहे. की बी आपल्याला ह्याच्यामध्येच दिलेली राहणार. की आपल्याला ह्याच्यामध्येच दिलेली राहणार क्वेश्चन मध्ये. की तुमची काय आहे 29. बर मग 29 एलिमेंट आपल्याला या ॲरे मध्ये हुडकायचं आहे, सापडायचं आहे, सर्च करायचं आहे. मग बायनरी सर्च मध्ये काय करते, स्टेप 1. आता स्टेप बाय स्टेप जा तुम्ही. स्टेप 1 STP1. स्टेप 1 जर बघायचं गेलं तर असा ॲरे काढायचा तुम्ही. पेपरमध्ये तुमच्या ॲरे काढायचा. आता मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट माहिती व्हायला पाहिजे, त्यांनी क्वेश्चन मध्ये ॲरे दिला कसा बघा. शॉर्टेड ॲरे आहे का अनशॉर्टेड ॲरे आहे, आधी तुम्हाला ती ओळखा यायला पाहिजे. आता हे सांगा तुम्ही, शॉर्टेड ॲरे आहे का अनशॉर्टेड ॲरे आहे, कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ पॉज करा, तुम्ही कमेंट मध्ये सांगा की हा शॉर्टेड ॲरे आहे का अनशॉर्टेड ॲरे आहे. तर मित्रांनो हा अनशॉर्टेड ॲरे आहे. कसं काय तुम्हाला समजणार अनशॉर्टेड ॲरे आहे का शॉर्टेड ॲरे आहे. तर मित्रांनो इथं पहा, याचा ऑर्डर बघायचा तुम्ही. 11 नंतर 5 कसा आहे, छोटा आहे. त्यानंतर पुन्हा 21 कसा आहे, मोठा आहे. मग छोटं मोठं त्याला शॉर्टिंग केलीच नाही, याच्यावरती अनशॉर्टेड ॲरे आहे, म्हणजे याच्यावरती शॉर्टिंग परफॉर्म झालीच नाही. मग मित्रांनो ह्याच्यावरती आधी शॉर्ट करायचा, ह्या ॲरेला आधी शॉर्ट करायचं, म्हणजे कुण्या ना कुण्या ऑर्डर मध्ये अरेंज करायचं. एकतर असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करायचं. चला तर आपण याला असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करू. किती एलिमेंट आहे काउंट करा, 1 2 3 4 5 6 7 8, टोटल 8 एलिमेंट्स आहेत. मग ॲरे इंडेक्स 0 to 7 पर्यंत चालणार, म्हणजे n-1 8 - 1 7. तर मित्रांनो या ॲरेला आता शॉर्ट करा, म्हणजे 2 तुमचा आधी येईल. पहा 2 लिहिलाय का मी, हो. त्यानंतर तुमचा काय येईल, 3 येईल. त्यानंतर तुमचा 5 येईल. त्यानंतर तुमचा 11 हा येईल. त्यानंतर तुमचा 17 हा येईल. त्यानंतर तुमचा 21, त्यानंतर 29 आणि त्यानंतर 45. स्मॉलर टू बिगर आपण ॲरे परफॉर्म केलेला आहे. असं स्मॉलर टू बिगर ॲरेला शॉर्ट केलेला आहे. आता मित्रांनो
स्मॉलर टू बिगर शॉर्ट केलेला आहे म्हणल्यावर आता आपण याच्यावर बायनरी सर्च ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. का म्हणून मी याला आधी शॉर्ट केलं? कारण की बायनरी सर्च ऑपरेशन परफॉर्म करायला आपल्याला ॲरे शॉर्टेड असावा लागतो, हे तर तुम्हाला सगळ्याला माहिती असायला पाहिजे. मग मित्रांनो, ते तुम्हाला एक्झाम मध्ये देताना अनशॉर्टेड ॲरे पण देऊ शकतात, त्याला तुम्ही शॉर्ट करून पहिल्या स्टेप मध्ये लिहायचं आहे. मग मित्रांनो शॉर्ट केल्यावर सगळे इंडेक्स बघा. आता 29 कुठं गेला? 6च्या इंडेक्सला. आधी कुठं होता? कुण्या इंडेक्सला होता? 0 1 2 3 4 फोर्थ इंडेक्सला होता. आता कुठे गेला? 6th इंडेक्सला. मग मित्रांनो, तुम्ही जर अनशॉर्टेड ॲरेवरती बायनरी सर्च परफॉर्म केला असतं तर मित्रांनो मला सांगा, तुम्ही सपोज तुम्ही अनशॉर्टेड ॲरेवरती बायनरी सर्च परफॉर्म केला, मिड तुमचा 4 आला, मिड तुमचा इथं आला. मग मित्रांनो, की एलिमेंट 29 हा ग्रेटर आहे का स्मॉलर आहे? 29 ग्रेटर आहे. सपोज 29 तुमचा ग्रेटर आहे. ग्रेटर आहे म्हणून तुम्ही इकडल्या पार्टमध्ये सर्च करणार. पण मित्रांनो, जर तुमचा 29 इथं असता आणि तुम्ही 29 हा 3 पेक्षा ग्रेटर आहे म्हणून या पार्टमध्ये जर फाइंड आउट करायला गेला असता तर तुम्हाला तिथे 29 सापडला असता का? नाही. सपोज 29 या साईडला असता तर मग तुम्हाला ते सापडलं असतं का? नाही. म्हणून ॲरे शॉर्ट करणं हे गरजेचंच आहे, कारण की कमी शॉर्ट करण्यामध्ये काय होतंय, लेस दॅन एलिमेंट इकडून येतात लेफ्ट साईडला आणि ग्रेटर एलिमेंट सगळे राईट साईडला जातात. मित्रांनो, आता हे तुम्हाला गोष्ट समजली का म्हणून ॲरे शॉर्ट करायची गरज आहे. मग एक्झाम मध्ये कसं लिहायचं आता याला? एक्झाम मध्ये आता थोडं वर घेतो मी याला. एक्झाम मध्ये कसं लिहायचं? असा ॲरे ड्रॉ करायचा. असा ॲरे तुम्ही ड्रॉ करायचा. ॲरे ड्रॉ केल्यानंतर स्टेप वन असं टाकायची. स्टेप 1 टाकल्यावर आधी काय करायचं? तुमचा लोअर इंडेक्स आणि अप्पर इंडेक्स काय ते तुमचा फाइंड आउट करायचा. इनिशियली तुमचा लोअर इंडेक्स आणि अप्पर इंडेक्स काय राहतो मित्रांनो? लोअर इंडेक्स, आता या ॲरे मध्ये तुमचा लोअर इंडेक्स काय आहे? लोअर इंडेक्स तुमचा काय आहे? 0. कसं काय 0? लोअर इंडेक्स कसा ओळखायचा? सगळ्यात कमी वाला म्हणजे सगळ्यात छोटा वाला इंडेक्स कोणता आहे? 0. अप्पर इंडेक्स UI टाकतो मी अप्पर इंडेक्सला. अप्पर इंडेक्स काय आहे तुमचा? 7. कसं काय? सगळ्यात मोठा वाला इंडेक्स कोणता आहे? ते इंडेक्स तुमचा अप्पर इंडेक्स असेल. आता मित्रांनो, मिड इंडेक्स फाइंड आउट करायचा तुम्हाला. मिड इंडेक्स काय आहे तुमचा? मिड इंडेक्स कसा फाइंड आउट करते पहा. मिड इंडेक्सचा फॉर्म्युला लोअर इंडेक्स प्लस अपर इंडेक्स डिवायडेड बाय 2. मग मित्रांनो, फॉर्म्युला मध्ये पुट करा लोअर इंडेक्स प्लस अपर इंडेक्स डिवायडेड बाय 2. असं मित्रांनो असं लिहायचंय बरं का तुम्हाला. मी LI लिहित आहे पण तुम्हाला असं लोअर इंडेक्स फुल लिहित आहे, फुल फॉर्म लिहायचे आहेत. स्टेप मी S1 लिहिले फक्त स्टेप 1 ला. तुम्ही STEP स्टेपची स्पेलिंग लिहून स्टेप 1 लिहा. अशी मिस्टेक करू नका. UI टाकलं की त्या एक्झामिनरला समजणार नाही की UI काय आहे. तुम्हाला मोप समजायला की UI म्हणजे अपर इंडेक्स आहे. आता मला तुम्हाला एक्सप्लेन करायचे म्हणून मी असं शॉर्ट मध्ये सांगत आहे. तुम्ही ह्याला फुल लिहायचंय. अपर इंडेक्स, मिड इंडेक्स, लोअर इंडेक्स इज इक्वल टू करून त्यांच्या व्हॅल्यू लिहायच्या आहेत. आता आपल्याला मिड इंडेक्स फाइंड आउट करायचं. मिड इंडेक्स साठी काय करणार? इक्वल टू, त्यानंतर लोअर इंडेक्स काय आहे तुमचा? लोअर इंडेक्सची व्हॅल्यू काय आहे? 0 प्लस अपर इंडेक्सची व्हॅल्यू काय आहे? 7 डिवायडेड बाय 2. त्यानंतर मिड तुमचा काय येणार? 7 डिवायडेड बाय 2. 7 डिवायडेड बाय 2 म्हणजेच तुमचा 3.5. 7 डिवायडेड बाय 2 म्हणजेच 3.5. मग मित्रांनो, अप्रॉक्स व्हॅल्यू कन्सिडर करा. म्हणजे पॉईंटच्या नंतरची व्हॅल्यू कन्सिडर करायची नाही. हे 0.5 कन्सिडर करायचं का? नाही. तर 3 तुमचा कन्सिडर करायचा. मग तुमचा मिड काय राहील माझ्या मित्रांनो? इथं मिड इंडेक्स काय आला? 3 आला. मग मिड इंडेक्स 3 आला. मग मिड इंडेक्स कुणासोबत कम्पेअर केलं जाणार? मिड इंडेक्स तुमच्या कुणासोबत कम्पेअर केलं जाणार मित्रांनो? मिड इंडेक्स हा तुमच्या की एलिमेंट सोबत कम्पेअर केला जाणार. मग मित्रांनो, की एलिमेंट काय आहे तुमचा? 29. मिड इंडेक्स काय आहे तुमचा? मिड इंडेक्सची व्हॅल्यू 11. मग मित्रांनो, मिड इंडेक्सची व्हॅल्यू तुमची 11 आहे आणि 29 ही आहे तुमच्या कशाची व्हॅल्यू? की व्हॅल्यू. मग मित्रांनो, एक्झाम मध्ये कसं लिहायचं माहिती का? असं 29
ग्रेटर दॅन 11 असं लिहायचं नाही डायरेक्ट. कसं लिहायचं माहिती का? मिड MID असं टाकायचं आणि इज ग्रेटर दॅन, सॉरी मिड काय आहे तुमचा? मिड इज ग्रेटर दॅन, सॉरी की एलिमेंट इज ग्रेटर दॅन मिड. की एलिमेंट तुमचा ग्रेटर दॅन आहे मिड पेक्षा. मग आपण कसं लिहू शकतो इकडं? की KEY की इज ग्रेटर दॅन मिड असं टाकायचं मित्रांनो. एक्झाम मध्ये कसं टाकायचं? असं की इज ग्रेटर दॅन मिड. मग तिथं काय टाकायचं? त्याच्यानंतर त्याच्या खाली असं टाकायचं 29 की आहे ना, 29 इज ग्रेटर दॅन 1, सॉरी 11. 11 काय आहे तुमचा? मिड आहे. मग मित्रांनो मिड का इंडेक्स, मिड इंडेक्स तुमचा 3 आहे. मिड इंडेक्सची व्हॅल्यू तुमची 11 आहे हे समजून घ्या. आणि व्हॅल्यू कम्पेअर केली जाते की एलिमेंट सोबत. इथं व्हॅल्यू कम्पेअर केली जात आहे की एलिमेंट सोबत. जर की एलिमेंट इथं जर की एलिमेंट इक्वल टू असता कशाच्या? मिडच्या, MID मिडच्या, तर मग आपल्याला आउटपुट स्क्रीनला काय आलं असतं? एलिमेंट ELE एलिमेंट इज फाउंड, एलिमेंट इज फाउंड असं आउटपुट आलं असतं मित्रांनो आपल्याला. पण इथं काय आहे? की एलिमेंट हा इक्वल टू आहे का? इक्वल टू आहे का मिड पेक्षा? मिड आणि की एलिमेंट इक्वल टू आहे का? की काय आहे? 29 हा इक्वल टू आहे का? कशाला? 11 ला सॉरी मिड तुमचा आहे 11 आणि की एलिमेंट तुमचा 29. मग हे इक्वल आहेत का? नाही. मग पुढची ऑपरेशन परफॉर्म होणार. पुढची ऑपरेशन काय आहे हे चेक केलं जाणार की की एलिमेंट हा ग्रेटर आहे का स्मॉलर आहे. इथं पहा की एलिमेंट काय आहे? 29. मग तुमचा मिड काय आहे? 11. मग की एलिमेंट हा ग्रेटर आहे का मिड एलिमेंट पेक्षा का स्मॉलर आहे? की एलिमेंट काय आहे? ग्रेटर आहे. मग आधी हे लिहायचं आणि त्यानंतर हे लिहायचं. आधी हे लिहायचं आणि त्यानंतर हे लिहायचं. मग मित्रांनो ही कंडिशनच ट्रू झाली नाही तर एलिमेंट इज फाउंड असा आउटपुट स्क्रीनला मेसेज येणार का? तर नाही. मग एलिमेंट इज फाउंडचा काही कन्सेप्टच इथे येत नाही. एलिमेंट इज फाउंड असा आउटपुट स्क्रीनला मेसेज येणार नाही. मग तुमच्या पुढच्या प्रोसिजरला जाणार. पुढची प्रोसिजर काय आहे? की एलिमेंट चेक केला जातो मिड पेक्षा जर की एलिमेंट ग्रेटर असेल तर राईट साईडला हुडकलं जातं. तुमच्या राईट साईडच्या ऍरेला हुडकलं जातं. लेफ्ट साईडचा ऍरे हा गृहीत धरला जात नाही, कन्सिडर केला जात नाही. मग मित्रांनो इथं पहा राईट साईडच्या ऍरेला आपल्याला आता हुडकायचं आहे. का म्हणून? कारण की एलिमेंट हा ग्रेटर निघाला कुणापेक्षा? मिड पेक्षा की एलिमेंट हा ग्रेटर निघाला. मग आता राईट साईडला आपल्याला हुडकायचं आहे. जसं की मी तिथं सांगितलं तुम्हाला तशीच थिअरी तुम्हाला ऍड करायची आहे. याच्यामध्ये मी आणखीन तुम्हाला क्लिअर ऍड करून तुम्हाला देऊन टाकतो, टेन्शन घेऊ नका. आता इथं तुम्हाला एक वर्ड लिहायचा, तुम्हाला एक हे लिहायचं वर्ड लिहायचा. तो वर्ड काय लिहिणार तुम्ही? मी तुम्हाला डिक्टेट करतो. इन दिस इटरेशन असं लिहायचं. इन दिस इटरेशन ह्याच्यानंतर हे लिहिल्याच्या नंतर इन दिस इटरेशन इथं पुढे लिहायचं. इन दिस इटरेशन द की एलिमेंट इज ग्रेटर दॅन मिड. द की एलिमेंट इज ग्रेटर दॅन मिड. सो वी विल फाइंड की एलिमेंट इन राईट साइड ऑफ ॲरे मिड, राईट साइड ऑफ मिड किंवा लेफ्ट हाफ राईट हाफ ऑफ an array, right half 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 of an array. राईट हाफला आपण फाइंड करणार म्हणजे कुठं? हे पहा इथून इतक्याच ॲरे मध्ये आपण फाइंड आउट करणार. कारण की असला तर इथंच असू शकते. कारण की एलिमेंट कसा आहे? ग्रेटर आहे आणि 29 इथं आहे पण या ॲरे मध्ये, पुढच्या ॲरे मध्ये. पहा मित्रांनो इथं नसन का? कसं काय कळालं युजरला? कारण की एलिमेंट पेक्षा मोठा, की एलिमेंट कसा आहे? मोठा आहे मिड पेक्षा. म्हणून या साईडला सर्च करायला जाणार, लेफ्ट साईडला. आता सेकंड इटरेशन मध्ये आपण लेफ्ट साईडला सर्च करणार आणि लेफ्ट साईडला तुमचे लोअर इंडेक्स बदलणार, अप्पर इंडेक्स बदलणार आणि मिड बदलणार. सेम कसं इथं कॅल्क्युलेशन केलं आपण, सगळी कॅल्क्युलेशन तिथं सुद्धा करणार. आता सेम तुमचं लोअर इंडेक्स आणि अप्पर इंडेक्स परत हे केलं जाणार. पहा मित्रांनो इथं काही गोष्टी मी रफ करतो आणि काही गोष्टी ठेवतो तुमच्यासाठी ऍज इट इज. नाहीतर जाऊ द्या, डायरेक्ट रफ करतो आणि तुम्हाला क्लिअर ह्याच्यात सांगून देतो. आता ही झाली तुमची पहिली स्टेप. ही पहिली स्टेप तर लिहायची, ह्याच्यात झाली तुमची पहिली स्टेप.
फर्स्ट स्टेप. आता आता खाल्ल्या ह्याच्यात पहा, खाल्ल्या ह्याच्यात तुमचं सेकंड स्टेप करायची. टोटल 3 स्टेप होते ना आपल्या. सेकंड स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला, आता ही तुमची काय होणार आहे सेकंड स्टेप. या सेकंड स्टेप मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, राईट हाफ मध्ये उडकायचं आहे. म्हणजे आता इतक्या वेळ तुमचा काय होता, मिड 3 होता. आता मिड चेंज होणार, इंडेक्स व्हॅल्यूचे अप्पर व्हॅल्यू चेंज होणार आणि लोअर व्हॅल्यू सुद्धा चेंज होणार. मग अप्पर इंडेक्स, लोअर इंडेक्स. लोअर इंडेक्स तुमचा काय होणार, लोअर इंडेक्स काय कोणता होणार. आता आपल्याला फाइंड आउट कशामध्ये करायचं आहे ती आधी बघायचं. लोअर इंडेक्स आणि मिड इंडेक्स, अपर इंडेक्स आणि मिड इंडेक्स तिन्ही काढायचे आपल्याला. आता कसे काढायचे ते तुम्हाला सांगतो. आता मित्रांनो, आधी आपल्याला हुडकायचे कुण्या भागात ते सर्च करायचं. कुण्या भागात हुडकायचे आपल्याला, राईट साईडच्या, म्हणजे या भागात, या ॲरे मध्ये हुडकायचे. मग हा ॲरे कन्सिडर करणार का, नाही. या इकडल्या ॲरेकड सगळं दुर्लक्ष करा, कारण की इकडं तो एलिमेंट नसणार आहे. इकडल्या ॲरेकड कुणीच बघणार नाही मित्रांनो. ह्या ॲरे मध्ये तुम्ही सर्च करायचं नाही. कुण्या ॲरे मध्ये सर्च करायचा, तर या ॲरे मध्ये सर्च करायचा. ह्या फक्त येल्लो ह्याच्यात मी जे केलं का आता, त्या ॲरे मध्ये सर्च करायचा. मग या ॲरे साठी तुमचा लोअर इंडेक्स आणि अप्पर इंडेक्स काय असेल मित्रांनो. या ॲरे साठी तुमचा लोअर इंडेक्स काय आहे, 4. कमी ह्याचा सगळ्यात कमी कोणता आहे, 4. मग तुमचा लोअर इंडेक्स आहे तुमचा 4 आणि तुमचा अप्पर इंडेक्स आहे तुमचा 7. अप्पर इंडेक्स आहे तुमचा 7. मग मित्रांनो परत फॉर्म्युल्यामध्ये टाका. फॉर्म्युला काय आहे आपला, लोअर इंडेक्स प्लस अप्पर इंडेक्स डिवायडेड बाय 2 इक्वल टू लोअर इंडेक्सची व्हॅल्यू काय, 4. अप्पर इंडेक्सची व्हॅल्यू काय आहे, 7 डिवायडेड बाय 2 इक्वल टू 4 प्लस 7 11. 11 डिवाइड बाय 2 इक्वल टू आपलं काय येणार, 5.5. 5.5 आपला आउटपुटला येणार मित्रांनो. मग आपला मिड काय होणार, अप्रॉक्सिमेट जर कॅल्क्युलेट केलं, पॉईंटच्या नंतरची व्हॅल्यू घेत नसतो, मग मिड काय येणार 5. मिडची व्हॅल्यू 5 येणार. मग मिड कसं कॅल्क्युलेट केलं तुम्हाला समजत आहे. लोअर इंडेक्स कसा धरला मी आणि अप्पर इंडेक्स कसा धरला. आता मिड कसं कॅल्क्युलेट केलं ते तुम्हाला समजलं. आता हे काय आलं मिड, याला वरी एम लिहितो मी. मिड काय आलं तुमचं 5. मिडची व्हॅल्यू काय आली तुमची 21. मग मित्रांनो आता इथं काय होणार, की एलिमेंट काय आहे तुमचा 29. 29 की एलिमेंट हा कम्पेअर केला जाणार इक्वल टू कुणासोबत, मिड सोबत. MID मिड इंडेक्स, मिडच्या व्हॅल्यू सोबत. मग की एलिमेंट हा मिड सोबत कम्पेअर केला जाणार. की काय आहे 29 इक्वल टू मिड काय आहे 21. मग हा सेम आहे का 29 इक्वल टू 21 आहे का, म्हणजे 29 हा 21 आहे का, दोन्ही इक्वल आहेत का, तर नाही मित्रांनो. मग कंडिशन काय होणार, फॉल्स. मग ही जर कंडिशन ट्रू झाली असती तर काय आलं असतं, एलिमेंट इज फाउंड असा आउटपुट स्क्रीनला मेसेज आला असता. आणि कंडिशन फॉल्स झाली म्हणून एलिमेंट इज नॉट फाउंड असा आउटपुट स्क्रीनला मेसेज जाणार. एलिमेंट इज नॉट फाउंड येणार का, नाही, आताच येणार नाही, कारण की पुढे ॲरे सर्च करायचा आहे ना. पुढे आणखीन एलिमेंट्स आपल्याला सर्च करायचे आहेत. जोपर्यंत आपले एलिमेंट सगळे संपत नाहीत तोपर्यंत पुढे सर्चिंग होणार. मग एलिमेंट इज नॉट फाउंड केव्हा येणार, जेव्हा पूर्ण ॲरे फाइंड आउट करून झाल्यावर. जर सापडला नाही तर एलिमेंट इज नॉट फाउंड येणार. पण इथं डायरेक्ट एलिमेंट इज नॉट फाउंड येणार का, नाही. जर सापडलं, जर हे इक्वल टू आलं तर एलिमेंट इज फाउंड असा आउटपुट स्क्रीनला मेसेज येणार. जर नाही आलं तर पुढच्या प्रोसेसला जाणार. पुढची प्रोसेस काय आहे की चेक करणार की तुमचा की एलिमेंट हा ग्रेटर आहे का स्मॉलर आहे, कशापेक्षा, मिडपेक्षा. तुमचा की एलिमेंट हा ग्रेटर आहे का स्मॉलर आहे मिडपेक्षा. ही स्टेप झाली. आता ही स्टेप ह्याच्यामध्ये काय चेक केलं जाणार, तुमचा की एलिमेंट 29 हा की एलिमेंट हा ग्रेटर आहे का स्मॉलर आहे मिडपेक्षा. मिड काय आहे 21 हा ग्रेटर आहे का 29 हा 21 पेक्षा ग्रेटर आहे का स्मॉलर आहे, तर ग्रेटर आहे. मग की तुमची कशी ग्रेटर आहे मिडपेक्षा. की जर तुमची ग्रेटर असली तर मग कुण्या साईडला हुडकतो आपण, राईट साईडच्या ॲरेला हुडकतो. म्हणजे कुठं हुडकणार आता, इथं या साईडला. आता मी ग्रीन ह्याने हायलाइट करतो, तुम्हाला ग्रीन ह्याने हायलाइट करून दाखवतो. आणि जरा ही घेतो डार्क. या साईडला हुडकायचं आपल्याला. कोण्या साईडला, या साईडला.
राईट साईडला. आता राईट साईडला का म्हणून हुडकायचं मित्रांनो, आता याच्या खाली हे लिहिल्यानंतर याच्या खाली एक लाईन लिहायची तुम्ही, की एलिमेंट इज ग्रेटर दॅन मिड सो दॅट वी विल सर्च की एलिमेंट इन राईट हाफ ऑफ द ॲरे. म्हणजे राईट साईडच्या ॲरेला सर्च करणार आपण, लेफ्ट साईडचा ॲरे कन्सिडर करणार का? आता या दोनला कन्सिडर करणार का? या दोनला सुद्धा कन्सिडर करणार नाही. कुणासारखं? या ॲरे सारखं. इथं कसे 1 0 to 3 पर्यंत कसे कन्सिडर केले नाही, तसंच या दोनला सुद्धा कन्सिडर करणार नाही. आता कुठं हुडकलं? आता 29 एलिमेंट कुठं हुडकलं जाणार? या ह्याच्यात, या ॲरे मध्ये. ॲरे कितीचा राहिला? 2 ह्याचाच राहिला. आता इथं आता लोअर इंडेक्स काय येणार? इथं 6 आणि अप्पर इंडेक्स काय येणार? 7. त्याच्यानुसारच आपल्याला मिड फाइंड आउट करायचं आहे. ही लाईन काय लिहायची तुम्हाला समजलं? मी डिक्टेट करीत आहे, टेन्शन घेऊ नका. मी काय करतो, याला सर्व प्रॉपरली लिहून तुम्हाला आपल्या नोट्स मध्ये ऍड करतो, आणि जेव्हा मी ह्याचा प्रोग्राम घेईन तेव्हा मी तुम्हाला आणखीन एकदा क्लिअरली करून टाकतो याला, जरी समजत नसेल तर. अशीच मित्रांनो आता पुढची इटरेशन 2 झाली. आणखीन आपल्याला एलिमेंट फाइंड आउट झाला का? तर नाही. आणखीन एक इटरेशन परफॉर्म करायची, कारण की आणखीन एक ॲरे फाइंड आउट करायचा आहे. हे पहा, हे समोरचा ॲरे. आता मित्रांनो समोरच्या ॲरेला परफॉर्म करायला जाणार, मग परत आपल्याला मिड चेंज होणार तुमचा, मिड परत चेंज होणार तुमचा, आणि परत तुमचं हे चेंज होणार काय? अप्पर इंडेक्स आणि लोअर इंडेक्स तुमचा चेंज होणार. मग मित्रांनो इथं काय लिहा? स्टेप 3 किंवा इटरेशन 3 सुद्धा लिहू शकतो तुम्ही. या इटरेशन मध्ये आपल्याला कितकं ॲरे चेक करायचं आहे? इतकं ॲरे चेक करायचं आहे. आता हाच ॲरे कन्सिडर करणार आपण, कारण का 29 आपला मिड होता, त्याच्यापेक्षा कसा आहे, 21 आपला मिडची व्हॅल्यू होती, मग त्याच्यापेक्षा की एलिमेंट 29, की एलिमेंट काय आहे? 29. हा कसा आहे? ग्रेटर आहे, मोठा आहे. मग कुठं फाइंड आउट करणार? राईट साईडला. जर तो छोटा असता तर कुठं फाइंड आउट केला असता? लेफ्ट साईडला. पण तो मोठा आहे म्हणून राईट साईडला फाइंड आउट करीत आहोत. मग मित्रांनो इथं मला सांगा, हे कन्सिडर केलं जाणार का? हा ॲरे कन्सिडर केला जाणार का? तर नाही मित्रांनो, हा ॲरे कन्सिडर केला जाणार नाही. कुठं फाइंड आउट करला जाणार? मग हा ॲरे मध्ये ग्रीन ह्याच्यातच फाइंड आउट केलं जाणार. मग ग्रीन ह्याच्यासाठी तुमचा लोअर इंडेक्स LI ते काय राहणार, आणि अप्पर इंडेक्स काय राहणार तुमचा, आणि मिड इंडेक्स काय राहणार तुमचा. हे तिन्ही या ॲरे साठी फाइंड आउट करा. आता ग्रीन कलरच्या ॲरे साठी, तर या ॲरे साठी जर तिन्ही फाइंड आउट करायचे जर झाले, तर मग लोअर इंडेक्स तुमचा काय राहणार? 6 का म्हणून? कारण की जो सगळ्यात कमी असतो तो लोअर इंडेक्स, जो सगळ्यात मोठा असतो ॲरे मध्ये तो अप्पर इंडेक्स. 7 तुमचा अप्पर इंडेक्स राहणार. मग मित्रांनो मिड काय राहणार? आता लोअर इंडेक्स प्लस अप्पर इंडेक्स डिवायडेड बाय 2 हा तुमचा मिड राहणार. मग लोअर इंडेक्स काय आहे तुमचा? 6 प्लस 7 डिवायडेड बाय 2. 6 प्लस 7 11, 14, नाही 13, कन्फ्युजन होत आहे. 6 प्लस 7 12 आणि 1 13. मग 13 डिवायडेड बाय 2. 13 डिवायडेड बाय 2 तुम्ही एक्झाम मध्ये कॅल्सी सुद्धा वापरू शकता. तुम्ही हे कॅल्क्युलेशन्स करायला कॅल्सी सुद्धा वापरू शकता. 13 डिवायडेड बाय 2 किती आलं तुमचा? 6.5 आन्सर येईल. 13 डिवायडेड बाय 2, 13 जेव्हा 2 सोबत डिवाइड केलं तर 6.5 आन्सर येईल. मग मित्रांनो कन्सिडर कशाला करायचं आहे? अप्रॉक्सिमेट कन्सिडर कशाला करायचं आहे? 6 ला. या 0.5 ला घ्यायचं नाही, कन्सिडर करायचं नाही. मग तुमचा मिड काय आला? 6. मग पहा मित्रांनो मिड काय आला? 6. मग मित्रांनो आता 6 ची व्हॅल्यू काय आहे? 29. मग 29 ही व्हॅल्यू कम्पेअर केली जाणार की सोबत. मग तुमचा की एलिमेंट हा मिड सोबत कम्पेअर केला जाणार, इक्वल टू मिड आहे का नाही चेक केला जाणार. मग मित्रांनो इथं मला सांगा की एलिमेंट तुमचा काय आहे? की एलिमेंटची व्हॅल्यू तुमची काय आहे? 29. हा इक्वल टू आहे का? मिड एलिमेंटची व्हॅल्यू तुमची काय? इथं पहा मिड एलिमेंटची व्हॅल्यू काय? 29. मग मित्रांनो 29 इक्वल टू 29 कंडिशन काय होत आहे? ट्रू. कारण की 29 हा इक्वल आहे का 29 सोबत? म्हणजे दोन्ही सेम आहेत का? तर हो, दोन्ही सेम आहेत. मग कंडिशन काय होत आहे इथं? ट्रू. कंडिशन काय होत आहे? ट्रू. मग कंडिशन ट्रू झाल्यावर आपल्याला आउटपुट स्क्रीनला काय येईल? काय यायला पाहिजे? ही कंडिशन ट्रू झाली. मग फर्दर परफॉर्म होणार का? फर्दर ॲरे परफॉर्म होणार का? तर नाही.
फर्दर हे चेक केलं जाणार नाही. मग मित्रांनो तुम्हाला इथपर्यंत समजलं. मग आता तुमचं फर्दर चेक केलं जाणार नाही जर ही आणि ही मॅच झाली तर. मग मित्रांनो फर्दर चेंज केलं जाणार, प्रोसेस चेक केली जाणार का नाही. मग तुमचा आउटपुट स्क्रीनला मेसेज काय येणार, एलिमेंट इज फाउंड असा आउटपुट स्क्रीनला मेसेज येणार, फाउंड. सपोज मित्रांनो 29 हा एलिमेंट तुमचा इथं असता 7च्या जागी, तर आणि तुमचं हे जर ट्रू नसती, ही जर कंडिशन फॉल्स झाली असती, सपोज मी इथं लिहित आहे, ही जर कंडिशन फॉल्स झाली असती, सपोज तुम्ही इथं जर इथं 29 इथं नसता, इथं असता 29, तर मित्रांनो तुम्ही काय कसं केलं असतं. मग इथं तुम्ही लोअर इंडेक्स आणि अप्पर इंडेक्स कसा धरणार, कारण की इथं पुढे ऍरे संपत आहे, इथं काही नाही. मग मित्रांनो त्या टाइमाला जर तुमचा ही आला असेल, शेवटच्या एलिमेंट पर्यंत तुमचा आला असेल, इथं सुद्धा तुम्हाला 6च्या एलिमेंटला जरी सापडला नसता, आता जरी तुम्हाला सापडला नसता, तर तुम्हाला 7च्या एलिमेंटला सापडावा लागला असता. मग तिथं तुमचा लोअर इंडेक्स काय राहील, 7, अप्पर इंडेक्स तिथं तुमचा काय राहील, 7, आणि मिड सुद्धा तुमचा काय येईल, 7. तिन्ही पण 7 येईल, आणि मिड तुमचा कम्पेअर केला जाणार. इथं जर 29 असतं तर 29 सोबत कम्पेअर केला जाणार. मग इथं कंडिशन ट्रू झाली असती, इथं एलिमेंट इज फाउंड असा तुम्हाला आउटपुट स्क्रीनला मेसेज आला असता. मित्रांनो असं तुमचं झालं असतं. मी एक तुम्हाला कंडिशन सांगितली, आपली प्रोग्राम ही मग तुमचा इटरेशन 4 पर्यंत गेला असता, स्टेप 4 पर्यंत गेली असती तुमची, जर इथं सुद्धा फाइंड आउट झाला नसता तर, 6च्या मिडला सुद्धा फाइंड आउट झाला नसता तर. पण 6च्या मिडला फाइंड आउट झाला, 29 एलिमेंट, म्हणून 3 स्टेप झाले आपल्या, आणि तुमचा 29 एलिमेंट हा फाइंड आउट झाला. आणि मग फाइंड आउट झाला की कंडिशन ट्रू झाली, तर मग पुढं फर्दर स्टेप परफॉर्म होणार नाही. इटरेशन 4 म्हणजे स्टेप 4 परफॉर्म होणार नाही. स्टेप 4 मध्ये काय होता, अप्पर इंडेक्स लोअर इंडेक्स 7 होता, मिड सुद्धा काय होता, 7 होता. आणि कोणता ह्याच्यासोबत कम्पेअर केला गेला असता, ह्याच्यासोबत. पण इटरेशन 4 ची गरज पडली का, नाही. स्टेप 3 पर्यंतच आपलं सगळं रन झालं, आणि स्टेप 3 लाच आपल्याला 29 एलिमेंट हा फाइंड आउट झाला, की एलिमेंट फाइंड आउट झाला. आणि फाइंड आउट झाल्यावर तुमचा की एलिमेंट कम्पेअर झाल्यावर एलिमेंट इज फाउंड असा आउटपुट स्क्रीनला मेसेज येणार, आणि मेसेज आल्यावर तुमचा एलिमेंट फाउंड असा युजरला समजणार. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल मित्रांनो. एक्झाम मध्ये टोटली 6 मार्काला हा क्वेश्चन येत असतो. 6 मार्क्स साठी मित्रांनो आधी पहिली स्टेप काय केली आपण परफॉर्म याला, किंवा आपण आधी काय केलं, ऍरेला शॉर्ट आहे का नाही ते चेक केलं. मग ऍरे इथं कसा होता, अनशॉर्टेड होता, त्याला शॉर्ट केलं, एका ऑर्डर मध्ये अरेंज केलं, असेंडिंग ऑर्डर मध्ये. त्यानंतर इटरेशन 1, इटरेशन 2 आणि इटरेशन 3 असे इटरेशन्स परफॉर्म केले. स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 म्हणजे इटरेशन 1, 2, 3. मग ते परफॉर्म केली. मग बायनरी सर्च इथं परफॉर्म केली. मग मित्रांनो इथं मला सांगा, लिनियर सर्च सारखा काही कन्सेप्ट होत आहे का, आधी हे चेक करणार, पुन्हा ह्याच्यासोबत, पुन्हा ह्याच्यासोबत, पुन्हा ह्याच्यासोबत, पुन्हा ह्याच्यासोबत, पुन्हा ह्याच्यासोबत, पुन्हा ह्याच्यासोबत, की एलिमेंट्स प्रत्येकासोबत सिक्वेन्शियली चेक केला जात होता. पण इथं तसं कसं आहे, रॅन्डम चेक होत आहे. इथं रॅन्डमली चेक होत आहे. कधी की एलिमेंट मिड 3 सोबत चेक होत आहे, कधी की एलिमेंट 5 सोबत चेक होत आहे, कधी की एलिमेंट तुमचा 6 सोबत चेक होत आहे. आता 3 इटरेशन मध्ये फाइंड आउट झालं. जसं लिनियर सर्च मध्ये केलं असतं तर 7 इटरेशन लागले असते, 7-8. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, आणि तुमचे 6 मार्कासाठी येत राहतो MSBTच्या एक्झाम मध्ये. होप की तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल. तुम्ही आणखीन 3-4 वेळेस याला सॉल्व्ह करून बघा. ऍरे दुसरा घ्या, की एलिमेंट दुसरा घ्या, आणि याला सॉल्व्ह करून बघा, तुम्हाला आणखीनच समजून येईल. प्रत्येक एलिमेंट, कोणता पण एलिमेंट तुम्ही असा सॉल्व्ह करू शकता. जरी तुमचा एलिमेंट हा 43 असता तरी तुम्ही याला सॉल्व्ह करू शकला असता. जरी तुमचा एलिमेंट 5 असता तरी तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता असता. कोणता पण एलिमेंट असता तरी तुम्ही त्याला याला सॉल्व्ह करू शकला असता. तर मित्रांनो तुम्हाला इथपर्यंत समजलं. होप की आजचं लेक्चर समजलं असेल. लेक्चर खूप मोठं झालं, कारण की 2 एक्झाम्पल मी समजलेत. एक एक्झाम्पल त्या PDF मधला, एक एक्झाम्पल हा बाहेरचा, जे की 6 मार्काला येऊ शकतो. होप की तुम्हाला क्लिअर झाले असेल. आता इथून पुढच्या लेक्चरमध्ये, उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला याचं प्रॉपर थिअरी म्हणजे लोअर अप्पर हे सगळं मांडून तुम्हाला देतो. लोअर इंडेक्स, अप्पर इंडेक्स हे सर्व मांडून तुम्हाला हे प्रॉब्लेम तुम्हाला डायरेक्ट त्या PDF मध्येच प्रोव्हाइड करतो. सर्व
थेरी बिरी जे काही मी तुम्हाला डिक्टेट करून सांगितलं, ग्रेटर इफ की व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन मिड देन चेक लेफ्ट साइड ऑफ द ॲरे, असं तुम्हाला सर्व मी तुम्हाला लिहून देतो, इथं सर्व लिहून देतो. आता मी हार्ड कॉपी काही तयार केली नव्हती, याची हार्ड कॉपी करून मी तुम्हाला पीडीएफ मध्ये ऍड करतो. टेन्शन घेऊ नका तुम्ही, फक्त तुम्ही असेच ह्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. ह्याचे बायनरी सर्चचे 2-3 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले का तुम्हाला बायनरी सर्च हे जमेल. आणि 6 मार्कासाठी याला तुम्ही इग्नोर करून इग्नोर करू शकत नाहीत, कारण की 6 मार्क ही खूप मोठे मार्क झाले. 70 मार्काच्या पेपरमध्ये किंवा येईल त्या युनिट टेस्ट मध्ये तुम्हाला हा प्रॉब्लेम पडू शकतो. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर आपल्या पीजी टेक अकॅडमीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.